करण्याच्या अगोदर सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ, फॉर ब्राइट बँड अँड डार्क बँड हे दोन्ही इक्वेशन काढलेले आहेत आपण. बट एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ फॉर ब्राइट बँड और डार्क बँड विल बी सेम. बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आहे. बीटा is the fringe width, lambda is the wavelength of light, capital D is the distance between slit and screen eye, and small d is the distance between two slit eye. So today we have to see the Young's experiment. आता Young's experiment मध्ये काय आहे? Young's मध्ये काय? Young's is a scientist. Young's is a scientist. He demonstrated or beautiful demonstration of interference of light. आता हा इंटरफरन्स पॅटर्न तयार कसा होतो याचं डेमॉन्स्ट्रेशन यंग्सने सांगितलेलं आहे. त्यावर न्यूटन्सने अगोदर सांगितलेलं आहे की न्यूटन्स सेज दॅट अ लाईट कन्सिस्टिंग ऑफ पार्टिकल्स और corpuscles. Then Huygens said that light consisting of the waves. So, but Young's proved that a light consisting of waves. Light मध्ये वेव्हच आहेत हे यंग्सने प्रूव्ह करून दाखवलं आहे. नंतर एक आपण एक्सपेरिमेंट पाहिला होता वॉटर वेव्हचा. वॉटर वेव्ह मध्ये एक क्वाईट सरफेस ऑफ वॉटर आहे. त्यावर जर आपण एखादा लहान स्टोन जर टाकलं त्याच्यावर तर some ripples will be formed, and some ripples they are more in the forward directions when you drop one single small stones. तर त्या ठिकाणी आपण जर दोन लहान दगड टाकले पाण्यावर, क्वाईट सरफेस ऑफ वॉटर असे टँक मध्ये, त्या ठिकाणी दोन लहान जर दगड टाकले, स्मॉल पीस ऑफ स्टोन्स, मग दोन वेव्हज फॉर्म होतील त्या ठिकाणी. किंवा some ripples will form from two stones. They drop on a quiet surface of waters, and these two waves they are interfere with each other, obtain the water interference. मग वॉटर इंटरफरन्स तयार कसा होतो? हा एक सोर्स आहे, म्हणजे हा आपण लहान एक स्मॉल स्टोन कन्सिडर केला या ठिकाणी. हा दुसरा असेल या ठिकाणी, आणि दे विल बी ड्रॉप ऑन द क्वाईट सरफेस ऑफ वॉटर. मग हा एक सोर्स तयार झाला, हा S1 सोर्स तयार झाला, हा S2 सोर्स तयार झाला. देन कारण ही कोहेरंट सोर्स आहे, त्याचा पाथ डिफरन्स सेम आहे विथ टाइम. देयरफॉर हा काय करेल? आपापले क्रिस्टल ट्रफ फॉर्म करेल. हा आपापले क्रिस्टल ट्रफ फॉर्म करेल, आणि हा सोर्स S2 काय करेल? आपापले क्रिस्टल ट्रफ फॉर्म करेल. आणि दोन्ही वेव्ह ज्यावेळेस इंटरफेअर झाल्या, and these two waves they are interfere with each other, obtain the bright and dark points view of charts. म्हणजे काय असेल? आपण कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हची डेफिनेशन पाहिली आहे. कन्स्ट्रक्टिव्ह जर टू वेव्हज आर सेड टू बी इन फेज असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह असेल, त्या ठिकाणी ब्राईट पॉइंट फक्त ऑब्झर्व होतात. आणि टू वेव्हज आर सेड टू बी आउट ऑफ फेज असेल तर त्या ठिकाणी फक्त त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह म्हणतो, आणि त्या ठिकाणी फक्त डार्क बँड ऑब्झर्व होतात. मग केव्हा ब्राईट होतात, केव्हा डार्क होतात? ज्यावेळेस पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर असेल, किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल, या ठिकाणी फक्त काय असेल? फक्त ओनली ब्राईट पॉइंट ऑफ द ऑब्झर्व्हर्स. पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवरच असेल तर, पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवरच असेल तर, देयर इज ओनली ब्राईट बँड इज ऑब्झर्व्ड.
पण फक्त ह्या वेव्स फक्त या ठिकाणी फॉर्म होतात आणि ही वेव्ह फॉर्म झाल्यानंतर ज्या ठिकाणी हा थोडा अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल तिथं ब्राईट असेल, म्हणजे अँप्लिट्यूड ज्या ठिकाणी मिनिमम असेल तिथं डार्क असेल. मग या दोन पॉईंटला या ठिकाणी ब्राईट असेल, या पॉईंटला ब्राईट असेल, या पॉईंटला ब्राईट असेल, या पॉईंटला असेल, या ठिकाणी ब्राईट असेल. पण या ठिकाणी मात्र पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर आहे हा पॉईंट, नंतर दुसरा पॉईंट हा पॉईंट असेल. या ठिकाणी म्हणजे पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल, या पॉईंटला म्हणतो आपण या ठिकाणी डार्क असेल. The crest of one wave fall on the crest of another waves. There is only bright points obtained. Crest of first wave fall on the trough of another waves. There is only dark points observed. म्हणजे वॉटर वेव्ह म्हणजे काय असेल या ठिकाणी पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर असेल, त्या ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल. अँप्लिट्यूड मॅक्झिमम म्हणजे त्या ठिकाणी काय असेल हा ब्राईट असेल. अँप्लिट्यूड मिनिमम असेल त्या ठिकाणी काय असेल डार्क असेल. पण ज्यावेळेस ही आपण कन्सिडर केले सोर्सेस आहेत टू कोरंट सोर्सेस म्हणजे वॉटर वेव्हचे, आपण जर हे सोर्सेस लाईट वेव्हचे कन्सिडर केले असते, लाईट वेव्हचे सोर्सेस, कारण these are the two coherent sources. मग हा इंटरफरन्स पॅटर्न कोणता असेल, हा वॉटर इंटरफरन्स आहे. हा कोणता असेल वॉटर इंटरफरन्स ऑफ लाईट, वॉटर इंटरफरन्स असेल या ठिकाणी. मग हा वॉटर इंटरफरन्स पॅटर्न आहे. मग कंडिशन आपल्याला माहित आहे. आपल्याला काय पाहिजे आज, आपल्याला पाहिजे आज यंग्स एक्सपेरिमेंट. यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये इंटरफरन्स कसा तयार होतो, व्हॉट आर द कंडिशन ऑफ स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न. सो देयर आर सम कंडिशन फॉर स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न. द फर्स्ट कंडिशन इज द टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक पाहिजेत, दोन्ही सोर्स मोनोक्रोमॅटिक पाहिजेत, कोहेरेंट पाहिजे, इक्वली ब्राईट पाहिजे, क्लोज टू इच अदर पाहिजे आणि टू सोर्सेस मस्ट बी नॅरो. आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, मोनोक्रोमॅटिक म्हणजे मोनो मीन्स वन, क्रोमॅटिक मीन्स कलर, इट कंटेन्स ओनली वन कलर. सोडियम लाईट असेल, these are the monochromatic source of light असेल. लेझर बीम असेल, these are the monochromatic source of light. मग असा सोर्स आपण घेतो या ठिकाणी की एका सोर्स पासून आपल्याला दोन वेव्ह तयार करायचे आहेत. इनिशियली आपण कंडिशन मध्ये पाहिलं या ठिकाणी द टू सोर्स ऑफ लाईट शुड बी मोनोक्रोमॅटिक असेल, म्हणजे सिंगल सोर्स वापरावा लागेल आपल्याला. नंतर कोहेरेंट आहे, कोहेरेंट म्हणजे त्याचा पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स हा सेम पाहिजे, त्याचा पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स सेम पाहिजे. आता पाथ डिफरन्स सेम पाहिजे आणि फेज डिफरन्स पण सेम पाहिजे, त्याला आपण कोहेरेंट म्हणतो. इक्वली ब्राईट, आता इक्वली ब्राईट असण्यासाठी काय करावे त्याला आपल्याला, त्याची इंटेन्सिटी सारखी पाहिजे. जर इंटेन्सिटी सारखी असेल, इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड आहे. इंटेन्सिटी सारखी असेल तर त्याचं अँप्लिट्यूड देखील सारखं असेल. म्हणजे काय असेल, इंटरफरन्स पॅटर्न तयार होण्यासाठी व्हेन टू वेव्हज आर ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन having same amplitude, same frequency and same wavelength and they are interfere with each other, obtain the interference. मग आपलं इंटेन्सिटी सारखीच पाहिजे म्हणजे अँप्लिट्यूड सारखा असेल, नंतर इक्वली ब्राईट म्हणतो आपण. दे आर क्लोज टू इच अदर म्हणजे ही सोर्सेस नियर अबाउट 2 to 4 मिलीमीटर अपार्ट फ्रॉम वन अनदर. एकमेकापासून ते 2 ते 4 मिलीमीटर एकमेकापासून दूर पाहिजे. नंतर चौथी आहे, लास्ट कंडिशन आहे, दे आर नॅरो. हे जे स्लिट आहे किंवा पिनहोल्स असतील किंवा स्लिट असेल, ती स्लिट कशी पाहिजे, नॅरो पाहिजे. सो दीज आर सम कंडिशन आणि यूज ऑफ दॅट कंडिशन्स यंग्स डेमॉन्स्ट्रेट is the beautiful demonstration of Young's double slit experiments. तर मित्रांनो, यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला इंटरफरन्स कसा तयार होतो हे आपल्याला पाहायचं आहे. इंटरफरन्स म्हणजे मला सांगितलं आहे की इंटरफरन्स म्हणजे when two waves are traveling in the same direction having same amplitude, same frequency and same wavelength, they are interfere with each other, obtain the interference
pattern. In Young's experiment, initially we have to give one sunlight. Yes, is the source of light as the sunlight. That is the plane of light. So source of light is emerging from the first cardboard having a one pinholes. Yes, there is a one pinholes. Then such light will be illuminating from alternate crystalline trough. Then such light will be fall on the screen second having the two pinholes S1 and S2. The distance between two pinholes is small d, and S1 हाय पिनहोल आहे आणि S2 हाय पिनहोल्स आहे. कारण आपल्या सिंगल सोर्स पासून आपल्याला दोन सोर्सेस पाहिजे. टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक पाहिजे. पण मोनोक्रोमॅटिक नंतर यांच्या लक्षात आलं की मोनोक्रोमॅटिक हा सोर्स पाहिजे म्हणून. इनिशियली पहिल्यांदा त्यांनी काय वापरलं? सनलाईट वापरलं. मग सनलाईट वापरल्यानंतर त्याला काय निष्कर्ष झाला नंतर की आपल्याला पाहायच्या अगोदर S1 हा एक सोर्स आहे, S2 हा सोर्स अनदर सोर्स आहे. And such source of light will fall on the screen second having the two pinholes S1 and S2. S1 they form alternate crystal troughs, S2 they form alternate crystal troughs when light will be illuminating from S1 and S2. या ठिकाणी दोन सोर्स तयार झाले. जसं आपण वॉटर वेव्ह मध्ये पाहिलं होतं या ठिकाणी की दोन सोर्सेस. आपण साधं उदाहरण नाही घेतलं या ठिकाणी. एका दोन चेंडूला प्लास्टिकच्या चेंडूला एक लांबचा रॉड जर लावला असेल आणि वॉटर त्या पाण्यावर फक्त असं प्रेस करा दोन बॉलनी, तुम्हाला वेव्ह फॉर्म होऊन दिले आणि दोन्ही वेव्ह ज्यावेळेस इंटरफेअर होती वॉटर इंटरफेरन्स त्या ठिकाणी फॉर्म होईल. सेम पॅटर्न ॲज अ लाईट वेव्ह मध्ये आहे. लाईट वेव्ह मध्ये हा एक सोर्स आहे. या सोर्स पासून आपण दोन सोर्स तयार केले. These two sources these are the coherent source of light. मग हा सोर्स आपापले क्रिस्टल ट्रफ फॉर्म केले. या सोर्सने आपापले क्रिस्टल ट्रफ फॉर्म केले. These two waves are interfere with each other and obtain the interference pattern will be seen on the screen thirds. मग इंटरफरन्स पॅटर्न मध्ये काय असेल? एक मिनिममचा बँड असेल, एक मॅक्झिममचा बँड असेल, पुन्हा मिनिममचा बँड असेल. म्हणजे अल्टरनेट मिनिमम आणि मॅक्झिमम बँड विल बी ऑब्झर्व्ड. बट मग याला आपण काय म्हणतो? आपण मिनिमम म्हणजे काय? दॅट इज अ डिस्ट्रक्टिव्ह. हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स देयर इज ओनली डार्क पॉइंट्स. हा कोणता असेल? हा कन्स्ट्रक्टिव्ह असेल. हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इथं फक्त ब्राईट असेल. या ठिकाणी पुन्हा नंतर डिस्ट्रक्टिव्ह असेल इंटरफरन्स. देयर इज ओनली डार्क पॉइंट्स. म्हणजे अल्टरनेट डार्क ब्राईट फॉर्म होते. मग ही डार्क पॉइंट कसा फॉर्म झाला? तो इंटेन्सिटी मिनिमम आहे, इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे, इंटेन्सिटी मिनिमम आहे. ज्या ठिकाणी इंटेन्सिटी मिनिमम आहे तिथे डार्क पॉइंट, ज्या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे त्या ठिकाणी ब्राईट पॉइंट्स. मग हे मॅक्झिमम केव्हा होतं, मिनिमम केव्हा होतं? पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा, हे बघा, रेग्युलर लाईन रिप्रेझेंट द क्रिस्ट. म्हणजे जे रेग्युलर लाईन आहे ती आहे क्रिस्ट मध्ये आणि डॉटेड लाईन जी आहे ती आहे ट्रफ मध्ये. रेग्युलर लाईन रिप्रेझेंट द क्रिस्ट आणि डॉटेड लाईन रिप्रेझेंट द ट्रफ. पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हचा क्रिस्टवर आहे. बघा या ठिकाणी पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा या ठिकाणी आहे, दुसऱ्या वेव्हचा हा क्रिस्ट आहे या ठिकाणी. हा पॉइंट पहिल्या वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवरच आहे. पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवरच आहे. पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवरच आहे. या पॉइंटला इंटेन्सिटी शुड बी मॅक्झिमम and there is only constructive interference, there is only bright point observed. सेकंड केस म्हणजे काय असेल होता?
पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर आहे या पॉइंटला. पहिल्या वेव्हचा ट्रफ हे दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर आहे या ठिकाणी, या पॉइंटला. या ठिकाणी इंटेन्सिटी कशी असेल? मिनिमम असेल. कारण आपल्याला माहित आहे ही वेव्ह आहे, ही एक वेव्ह आहे, ही पहिल्या वेव्हच्या क्रिस्टवर दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर असेल किंवा पहिल्या वेव्हच्या ट्रफवर दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल. देयर इज द टू वेव्हज आर सेड टू बी इन फेज असेल म्हणजे आपण कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतो आपण. पण सेकंड केस मध्ये काय, या ठिकाणी फक्त काय असेल? या ठिकाणी ओनली ब्राईट पॉइंट्स, ओनली ब्राईट पॉइंट्स. याच्यामध्ये काय असेल? आता पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल, दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल. या ठिकाणचं काय असेल? याचा फोर्स वर असेल, याचा फोर्स खाली असेल, इंटेन्सिटी मिनिमम असेल. सो देयर इज अ फोर्स विल बी 0 म्हणजे या ठिकाणी काय असेल? ओनली डार्क. या ठिकाणी त्याची पहिली व्ह्यू ही असेल, सेकंड व्ह्यू ही असेल, पण याचा हा मॅक्झिमम अँप्लिट्यूड असेल, अँप्लिट्यूड मॅक्झिमम. मग अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल तर असेल म्हणजेच काय असेल? या ठिकाणी फक्त कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल. देयर इज ओनली ब्राईट बँड जॉब्स. मग हे कन्स्ट्रक्टिव्ह असेल, हे डिस्ट्रक्टिव्ह आहे. पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल. देयर इज ओनली ब्राईट पॉइंट ऑफ टाइम. पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल या पॉइंटला, या ठिकाणी इंटेन्सिटी मिनिमम असेल तर रिझल्टंट फोर्स 0 आहे और मिनिमम आहे म्हणून त्या ठिकाणी ओनली डार्क पॉइंट ऑफ. So in this case, the interference pattern will be observed, but such interference pattern will be indistinguishable pattern will be observed. Indistinguishable pattern will be obtained. म्हणजे कसा असेल तो? So such pattern are in these types. These are the indistinguishable pattern will be observed. Means which is the dark band or which is dark band, bright bands cannot distinguish. याच्यामध्ये कोणती ब्राईट आहे, कोणती डार्क आहे ते आपण ऑब्झर्व करू शकत नाही. वाय? असं का होत असेल? असा पॅटर्न का दिसत असेल या ठिकाणी? कारण आपला क्लिअर आणि शार्प इंटरफरन्स पॅटर्न दिसत नाही या ठिकाणी. असा पॅटर्न का दिसला पाहिजे? हा असा पॅटर्न आपल्याला दिसला पाहिजे. एक ब्राईट आहे, डार्क आहे, ब्राईट आहे, डार्क आहे, असा पॅटर्न दिसला पाहिजे. परंतु आपल्या या ठिकाणी पॅटर्न हा असा दिसत नाही या ठिकाणी. काय कारण असलं पाहिजे? तर या ठिकाणी आपण सोर्स आपण कोणता वापरला आहे? सोर्स आपण सनलाइट वापरलेला आहे. म्हणजे सोर्स जर आपण सनलाइट वापरला असेल त्याची वेव्हलेंथ लॅम्बडा आहे, परंतु ही वेव्हलेंथ जी आहे सनलाइट कन्सिस्टिंग ऑफ द डिफरंट कलर्स हॅविंग द डिफरंट वेव्हलेंथ. सनलाइट कन्सिस्टिंग ऑफ द डिफरंट कलर्स हॅविंग द डिफरंट वेव्हलेंथ. प्रत्येक कलरची वेव्हलेंथ वेगळी आहे म्हणून या ठिकाणी याचं काय असेल? या ठिकाणी याचे वेव्हलेंथ वेगळे असल्यामुळं याचा ही फ्रिंजेस वेगळे आहेत फॉर्म होतील या ठिकाणी. म्हणजेच काय झालं? याचा पार्ट डिफरन्स फेज डिफरन्स सारखा नसेल त्या ठिकाणी. मग काय पाहिजे? आपली कंडिशन काय ठिकाणी? द टू सोर्स ऑफ लाईट शुड बी मोनोक्रोमॅटिक पाहिजे. मग हा मोनोक्रोमॅटिक आहे का? सनलाइट नाहीये. मग नंतर यांच्या लक्षात आलं या ठिकाणी की हा सोर्स मोनोक्रोमॅटिक नाहीये. कारण मोनोक्रोमॅटिक नसल्यामुळे काय झालं? Such fringes will be observed or bands will be observed. They are indistinguishable patterns. म्हणजे काय? कोणती ओळखू येत नाही या ठिकाणी. आपण ओळखणार नाही कोणती ब्राईट आणि कोणती डार्क आहे या ठिकाणी. इनडिस्टिंग्विशेबल पॅटर्न बी ऑब्झर्व्ड. मग या ठिकाणी ब्राईट कोणते आहे, डार्क कोणते हे आपल्याला ऑब्झर्व होत नाही या ठिकाणी. सो नंतरच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपण जर पिनहोलच्या ऐवजी जर नॅरो स्लिट जर वापरली आणि फक्त सनलाइटच्या ऐवजी जर मोनोक्रोमॅटिक सोर्स जर वापरला असेल तर आपल्या या ठिकाणी क्लिअर आणि शार्प इंटरफरन्स पॅटर्न बी ऑब्झर्व्ड. नंतर यांच्या लक्षात आलं की आपण सनलाइटच्या ऐवजी मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट वापरायचा आणि पिनहोलच्या ऐवजी नॅरो स्लिट वापरायची. पिनहोल म्हणजे काय? कारण छिद्र आपण पाडलेलं आहे त्याला आपण पिनहोल म्हणतो. आपल्या ठिकाणी या ठिकाणी 2 छिद्र पाडले, त्या ठिकाणी 1 छिद्र पाडलेलं आहे कार्डबोर्डला आणि त्यातून लाईट पास केली आहे. परंतु पिनहोलच्या ऐवजी ऍडजस्टेबल स्लिट जर वापरली आपण, पाहिजे तरी आपल्याला ऍडजस्ट करता येते, ही जर स्लिट वापरली आपण तर या ठिकाणी पिनहोलच्या ऐवजी ऍडजस्ट पाहिजे तरी नॅरो आपल्याला करता येते या ठिकाणी स्लिट. आणि नंतरच्या लक्षात आलं आणि त्यांनी नंतर मॉडिफाईड दिस एक्सपेरिमेंट, हा एक्सपेरिमेंट त्यांनी मॉडिफाय केला
आणि मॉडिफाय केल्यानंतर सनलाइट इज रिप्लेस्ड बाय मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट सच एज सोडियम लाईट. हा सोर्स या ठिकाणी वापरा. त्यांनी सनलाइट काढून टाकली. आता ही सनलाइट काढून टाकली आहे. आता मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट त्याची वेव्हलेंथ किती आहे? त्याची वेव्हलेंथ लॅम्बडा आहे. लॅम्बडा विथ द वेव्हलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. आणि पिनहोलच्या ऐवजी नॅरो स्लिट एस वापरली आहे. सच स्लिट शुड बी ऍडजस्टेबल स्लिट. वी हॅव टू ऍडजस्ट द स्लिट. पाहिजे तेवढी आपण थोडी नॅरो करता येईल त्या स्लिटला. देन such monochromatic source of light will fall on the screen first having a one narrow slit, and they form alternate crystalline troughs, and such crystalline troughs will fall on the screen second having the two slits S1 and S2. या ठिकाणी पण पिनहोलच्या ऐवजी आपण नॅरो स्लिट घेतलेले आहे. मग ही लाईट जस्ट S1 आणि S2 वर पडेल, कारण S1 देखील आपल्याला नॅरो स्लिट आहे, ऍडजस्टेबल स्लिट आहे, आणि S1 दे फॉर्म अल्टरनेट क्रिस्टल ट्रफ्स. हे S1 ने आपापले क्रिस्टल ट्रफ फॉर्म केले, S2 ने पण आपापले क्रिस्टल ट्रफ फॉर्म केले. सो S1 ने क्रिस्टल ट्रफ फॉर्म केले, S2 ने क्रिस्टल ट्रफ फॉर्म केले. मग पहिल्या these two waves they are interfere with each other. Obtain the interference. When two waves are traveling in the same direction, having same amplitude, same frequency and same wavelength, and they are interfere with each other, मग हा इंटरफरन्स पॅटर्न तयार झाला. In this interference pattern consisting of alternate dark and bright bands, and पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर पडलेला आहे. पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर पडलेला आहे. पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर पडलेला आहे. मग या ठिकाणी ट्रफ आहे. मग या ठिकाणची इंटेन्सिटी कशी असेल? मॅक्झिमम असेल. अँड देयर इज ओनली ब्राईट बँड इज ऑब्झर्व्ड. या ठिकाणी फक्त ब्राईट बँड ऑब्झर्व होते. तेव्हा पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्टवर असेल, आणि किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल. देयर इज ओनली इंटेन्सिटी मॅक्झिमम लाईट शुड बी हियर. या ठिकाणी फक्त काय असेल? कन्स्ट्रक्टिव्ह असेल, अँड देयर इज ओनली ब्राईट पॉइंट इज ऑब्झर्व्ड. दुसऱ्या केसमध्ये काय असेल? पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर असेल, हा पॉइंट असेल, हा पॉइंट असेल, हा पॉइंट असेल, हा पॉइंट असेल. या ठिकाणी फक्त इंटेन्सिटी कशी असेल? मिनिमम असेल, कारण त्या ठिकाणी क्रिस्ट ऑफ फर्स्ट वेव्ह फॉल ऑन द ट्रफ ऑफ अदर वेव्हज. सो देयर इज ओनली डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, अँड देयर इज इंटेन्सिटी शुड बी मिनिमम, अँड देयर इज ओनली डार्क पॉइंट इज ऑब्झर्व्ड. त्या ठिकाणी फक्त डार्क पॉइंट ऑब्झर्व केला आहे. म्हणजे काय असेल? त्या ठिकाणी एका ठिकाणी ब्राईट पॉइंट, एका ठिकाणी डार्क पॉइंट आहे. या ठिकाणी पहिल्या वेव्हचा क्रिस्टल दुसऱ्याच्या क्रिस्टलच असेल. या ठिकाणी पहिल्या वेव्हचा क्रिस्टल दुसऱ्याच्या ट्रफवर असेल तर डार्क पॉइंट. मग या ठिकाणी पण तसंच आहे. या ठिकाणी पहिल्या वेव्हचा क्रिस्टल दुसऱ्याच्या ट्रफवर आहे, मग या ठिकाणी पण डार्क पॉइंट आहे. सो मग इंटेन्सिटी मॅक्झिमम और मिनिमम तुम्हाला आता सांगितलं. या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमम और मिनिमम केव्हा होते? पहिल्या वेव्हचा क्रिस्टल दुसऱ्याच्या क्रिस्टल पडला असेल तर इंटेन्सिटी शुड बी मॅक्झिमम, त्याचा अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल त्या ठिकाणी. आणि पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्याच्या ट्रफवर असेल, त्या ठिकाणी पण काय असेल? त्याचा अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल. सो देयर इज ओनली ब्राईट पॉइंट ऑब्झर्व्ड. या ठिकाणी पण तसंच आहे. पहिल्या वेव्हचा क्रिस्ट हा दुसऱ्याच्या ट्रफवर असेल. याचा फेज कसा आहे? याचा फेज इन फेज आहे, याचा फेज आउट ऑफ फेज आहे. कारण टू वेव्हज आर सेड टू बी आउट ऑफ फेज, टू वेव्हज आर सेड टू बी इन फेज. देयर इज अ ब्राईट पॉइंट, देयर इज अ डार्क. सो मग यास मी लास्टला हे सांगितलं, when two waves are traveling in the same direction and same amplitude, same frequency, same wavelength, and they are interfere with each other, obtain the interference pattern. And in this pattern consisting of alternate dark and bright bands or fringes, and so interference fringes, bright band, dark band असतो, त्या consisting of dark and bright bands, आणि क्लिअर अँड शार्प इंटरफरन्स पॅटर्न विल बी ऑब्झर्व. अशा प्रकारचा इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. हा क्लिअर आणि शार्प इंटरफरन्स पॅटर्न आहे. पहिली बँड कोणती आहे? ब्राईट आहे. दुसरी डार्क आहे. ब्राईट डार्क, ब्राईट डार्क.
या ठिकाणी ऑब्झर्व असेल. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न कन्सिस्टिंग ऑफ अल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड जे ऑब्झर्व. सर पहिली बँड जी आहे ही एक्शन असेल, दुसरी कोणती असेल Xn+1 असेल, तिसरी कोणती असेल Xn+2 असेल अँड सो ऑन. सो दीज आर द फ्रिंजेस, आपण ज्याला म्हणतो फ्रिंजेस ऑब्झर्व. मग ही फ्रिंज विड्थ म्हणजे काय? या दोन फ्रिंजेस मधलं अंतर म्हणजे फ्रिंज विड्थ म्हणतो. डिस्टन्स बिटवीन टू फ्रिंजेस आर कॉल्ड ॲज फ्रिंज विड्थ. सो फ्रिंज विड्थ डिनोटेड बाय बीटा. बीटा इज इक्वल टू Xn+1 मायनस Xn इज द फ्रिंज विड्थ. त्याला आपण फ्रिंज विड्थ म्हणतो किंवा बँड विड्थ म्हणतो आपण. मग आपल्याकडे इक्वेशन आहे. सो बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आहे. लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. बीटा म्हणजे काय? बीटा म्हणजे फ्रिंज विड्थ आहे. बीटा म्हणजे फ्रिंज विड्थ आहे. मग ही बीटा फ्रिंज विड्थ आहे तर लॅम्बडा काय आहे? वेव्हलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट आहे. कॅपिटल डी काय आहे? कॅपिटल डी विथ द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन आहे. आणि स्मॉल डी काय आहे? स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन टू स्लिट आहे. स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू स्लिट आहे. सो दीज आर द रिलेशन ऑफ फ्रिंज विड्थ. बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. फ्रॉम दिस इक्वेशन आपल्याला लॅम्बडा पण काढता येतो. लॅम्बडा इज इक्वल टू बीटा डी अपॉन कॅपिटल डी आहे. त्याच्यावर आपल्याला स्मॉल डी ची पण व्हॅल्यू काढता येते. स्मॉल डी इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन बीटा आहे. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला काढता येते. सो इन दिस एक्सपेरिमेंट द क्लिअर अँड शार्प इंटरफरन्स पॅटर्न वी ऑब्झर्व. मग आपला इंटरफरन्स पॅटर्न भेटला या ठिकाणी. पण इन दिस इंटरफरन्स पॅटर्न कन्सिस्टिंग ऑफ अल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड्स ऑर फ्रिंजेस. मग नंतर यंगच्या नंतर लक्षात आलं पहिल्या सनलाईट वापरली. इनडिस्टिंग्विशेबल पॅटर्न भेटलेला आहे. इन दिस पॅटर्न वी कांट आयडेंटिफाय विच इज द ब्राईट बँड और विच इज डार्क बँड. मग सनलाईट काढून टाकली त्या ठिकाणी. मॉडिफाईड दिस एक्सपेरिमेंट. सनलाईट त्यांनी काढून टाकली आणि नंतर मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट वापरली आणि पिनहोलच्या ऐवजी नॅरो स्लिट वापरली. आणि सोर्स ज्यावेळेस दोन्ही फॉर्म झाले, दोन्ही वेव्ह इंटरफेअर झाल्या आणि इंटरफरन्स पॅटर्न तयार झाला. इंटरफरन्स पॅटर्न कन्सिस्टिंग ऑफ अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस और बँड्स अँड दॅट इज कॉल्ड आहे. तर आपण कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो, अनकन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. प्रत्येकाचा पार्ट डिफरन्स वेगळा आहे, फेज डिफरन्स वेगळा आहे. फॉर ब्राईट बँड असेल, तर कंस्ट्रक्टिव्ह असेल. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Xn इज इक्वल टू एल लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. कोणते फ्रिंजेसचं डिस्टन्स आपल्याला काढता येतो. Xn इज इक्वल टू एल लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. आणि फॉर डार्क बँड असेल Xn इज इक्वल टू n minus half into lambda d upon small d. So these are the two formulae when distance can be calculated for bright band or dark bands असेल. म्हणजे ही आपल्याला काढता येते या ठिकाणी. So this is the Young's double slit experiment. Why we have to call the double slit experiment? So we have to use the two slits. एक S1 आहे, दुसरी S2 आहे. मग आपण two slit वापरलेले आहेत म्हणून त्याला double slit experiment म्हणतो आपण. So these are the Young's double slit experiment. And finally we have to calculate the wavelength of monochromatic source of light. Lambda is equal to beta d upon capital D. Lambda is the wavelength of monochromatic source of light. Beta is the fringe width. Small d is the distance between two slits. And capital D is the distance between slit and screen. So these are the Young's double slit experiments.